आज आम्ही आलोय संभाजीनगरच्या हिडन प्लेसवर. हे एक गुपित ठिकाण आहे, इथे मोजके जण आलेले आहेत, तर इथं आम्ही पण आज विजिट करायला आलोय. तर मित्रांनो, हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, इथं मंकी पण आहे. यू कॅन सी दिस मंकी. हे मंकी, हाऊ आर यू? एक माकडी इथे पण आहे, ती तिच्या बाळाला घेऊन बसली. तर माकडं भांडणं करताय लाईनीत माकडं. आता मी देवगिरी किल्ल्याच्या सगळ्यात टॉपला आहे, सगळ्यात टॉपला. हा टावरच म्हणून दिसतो आपल्याला. देवगिरी किल्ल्याचा सगळ्यात टॉप. निसर्ग पाहू शकता, नजारे पाहू शकता. तिथे एक तोफ आहे आणि माझ्या मागे एक तोफ आहे. जे निसर्ग आहे ना भाई, एक नंबर. आणि तिथून समृद्धी महामार्ग आहे, म्हणजे खूप असा लांबपर्यंतचा व्ह्यू येतो इथून. मस्तच. इथे हे देवीचं कळस असं काहीतरी बनवलेलं आहे. आणि हाच तो ठिकाण आहे, हाच तो हिडन प्लेस आहे, जो एक्झॅक्ट आपल्या देवगिरी किल्ल्याच्या बाजूला आहे. देवगिरी किल्ल्याच्या एकदम एक्झॅक्ट बाजूला हा देवीचं मंदिर आहे. तर आम्ही इथं चाललो आता. ह्या शिड्या लागल्यात आता वर जाताना. पहा, हे ते मंदिर आहे. पहा कशा पद्धतीने बनवलेलं आहे. आता त्या पुलावरून जाऊन तिथे मध्ये भुवाऱ्यात मंदिर आहे देवी मातेचं. रसाई माता मंदिर म्हणून हे प्रसिद्ध मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता, हा मंदिर देवगिरी किल्ला जो आपल्याला दिसतोय त्या किल्ल्याच्या डोंगराच्या मध्ये कोरलेला आहे आणि बनवलेला आहे. भुवाऱ्यात हा मंदिर आहे. आता आम्ही चाललोय, तुम्ही पाहू शकता. मध्ये जायला अजून रस्ते आहेत, सीड्या भुवाऱ्यातून, म्हणजे एकदम सुंदर पद्धतीने बनवलेलं आहे. तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या. वा वा. ते देवगिरी किल्ल्याच्या आजूबाजूने जे खोदलेलं आहे, तर ते हेच. त्याच्यावरून एक पूल आहे, त्याच्यावरून मंदिर आहे पण आहे. आणि आम्ही तिथून आलोय चालत. मध्ये आरती चालू आहे वाटतं. तर हे असं मंदिर आहे रसाई माताचं. तर आम्हाला इथे देवीच्या काय म्हणतात नाव तुमचं? निलेश आगळे महाराज भेटले, तर ते थोडं आपल्याला देवीच्या मंदिराबद्दल सांगतील. आपण आलो इथं रासाई माताच्या मंदिरामध्ये. किल्ल्याचं मुख्य ठिकाण आहे. रासाई माता हे यादवकालीन हे मंदिर आहे इथं.
आता 2 तारखेला यात्रा आहे, चैत्र पौर्णिमा इथे यात्रा भरल. ओके. तर तुमच्या माध्यमातून मी असं सांगतो की जास्तीत जास्त संख्येत तुम्ही यात्रेचा महाप्रसादाचा लाभ घ्या. दरवर्षीप्रमाणे यावर्षी यात्रा भरती आहे. श्री जगदंबा माता की. जय. तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे इथे यात्रा भरली जाते चैत्र पौर्णिमेच्या वर्षामध्ये. तर नक्की तुम्ही एकदा या मंदिरात भेट घ्या आणि दर्शनासाठी या. धन्यवाद तुम्हाला. चला, जय रस्ते माता.